सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचं गुरुपद कसं घ्यायचं, तर आपल्याला खडीसाखर, नारळ आणि गुलाबाचं फूल घ्यायचं आहे. स्वामींपुढं उभं राहायचं आहे. तुमच्याजवळ जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात जा, नसेल तर तुम्ही घरात तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्या पुढे आपल्याला उभं राहायचं आहे. पूर्ण श्रद्धेने मनापासून स्वामींना आपल्याला गुरु करून घ्यायचं आहे. स्वामींना प्रार्थना करायची, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या डोक्यावर कृपादृष्टी ठेवा. माझे मन, बुद्धी आणि अहंकार तुमच्या चरणी अर्पण करतो. मला सद्गुरूंचे खरे मार्गदर्शन लाभू द्या. गुरुपद स्वीकारण्याची पात्रता, श्रद्धा, नम्रता आणि सेवा करण्याची शक्ती मला द्या. माझ्या जीवनातील अज्ञान दूर करून मला धर्म, भक्ती आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा तुमच्याकडून हवी. तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. गुरुपद हा केवळ विधी नसून तो शिष्य आणि गुरु संबंधातील जबाबदारी आणि श्रद्धा साधनेचा मार्ग आहे. अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करून आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.